हे राज ठाकरे म्हणजे असं आहे की मानाला भुकालेलं पोरग आहे. कुचक्या कानाचं म्हणतात आमच्या खेड्यात, कुचक्या कानाचं. ऐकलत? मनोज जरांगेंनी राज ठाकरेंना कुचक्या कानाचं म्हटलंय आणि त्याला कारण ठरलंय राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचं नाव घेत केलेलं वक्तव्य. मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेच देऊ शकतो. खरं तर ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे आझाद मैदानावर 3 दिवसांपासून उपोषण करतायत. तर आंदोलकांच्या प्रचंड गर्दीमुळे मुंबईची वाहतूक व्यवस्थाच कोलमडून गेली आहे आणि त्यामुळे मुंबईकरांचे हाल होत असल्याचा प्रश्न राज ठाकरेंना विचारला. मात्र या प्रश्नाचं उत्तर एकनाथ शिंदेच देऊ शकतील असं म्हणत जरांगेंच्या आंदोलनामागे एकनाथ शिंदे असल्याच्या चर्चांना आणखीन हवा दिली आणि जरांगेंना हीच गोष्ट खटकली. त्यावरून मनोज जरांगेंनी राज ठाकरेंना कुचक्या कानाचा म्हटलंय. मुंबईकरांना मोठा त्रास होतोय. सीएसटी स्टेशन असेल या बसेस असेल सगळेच लोक अडकले. त्याचा फटकाच होईल आरक्षण. मी पुन्हा माझ्याकडे ह्याचं एकच उत्तर आहे की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय. तर ते मागच्याला गेले होते ना तिकडे, बरोबर की नाही? नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना, मग हे परत का आलेत? या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेला विचार. तो पोरग पाडलं हे म्हणजे हे राज ठाकरे म्हणजे असं आहे की मानाला भुकालेलं पोरग आहे. त्याच्या घरी नुसतं फडणवीस चहा पिऊन गेला की सगळा पक्ष बरबाद झाला तरी त्याला चालतो. असलं आहे ते. कुचक्या कानाचं म्हणतात आमच्या खेड्यात, कुचक्या कानाचं. मात्र राज ठाकरेंनी सप्टेंबर 2023 मध्येच आंतरवली सराटीत जाऊन ओबीसीतून मराठा आरक्षण मिळणं अशक्य असल्याची भूमिका घेतली होती. एवढंच नाही तर आरक्षणासाठी आर्थिक निकष हाच मार्ग असल्याची भूमिका राज ठाकरेंनी घेतली होती आणि त्यावरून जरांगेंनी राज ठाकरेंवर जोरदार टीकाही केली. आता राज ठाकरेंनी थेट जरांगेंच्या आंदोलनामागे शिंदेंची रसद असल्याचे संकेत दिल्यामुळे जरांगे भडकले आणि त्यामुळे आता जरांगेंच्या खोचक टीकेला राज ठाकरे काय उत्तर देणार यावर जरांगे विरुद्ध ठाकरे वादाचा नवा अंक पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.